राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तुम्हाला आजच्या व्यायामामध्ये आहे ना, डिलिव्हरी नंतर तुमचं पोट खूपच बाहेर निघालंय, तर त्याच्यासाठी व्यायाम आहे. आणि तुमच्या आहोंचा जो पोटाचा नगारा निघालाय बाहेर, त्याच्यासाठी पण व्यायाम आहे. तुमचं डिलिव्हरी नंतर पोट वाढत चाललंय आणि तुमच्या आहोंचा पोटाचा जो घेरा आहे तो बाहेर चाललाय. तर दोघांसाठी आज घरातली घरात हे व्यायाम करायचे. दोघांनीही हे व्यायाम करून तुमच्या घरामध्येच तुम्हाला स्लिम व्हायचंय, फिट व्हायचंय, न पैसे खर्च करता. हो, न जिम जाता, न पैसे खाता दोघांनीही हे व्यायाम करायचे. बघा, तुमचं पूर्णपणे पोटाचा घेरा कमी होणार आहे आणि त्याचबरोबर डिलिव्हरी नंतर वाढलेलं वजन आणि बेंबीपासून सुटलेलं पोट पूर्णपणे कमी होणार आहे. चला लगेच जाऊया पहिल्या व्यायामाकडे. पहिला व्यायाम सोपा आहे, जो घरातली घरात करता येईल ह्या पद्धतीने आहे, तो पण दोघांना पण. करायचं काय, फक्त ऑपोजिट हात आणि ऑपोजिट पाय, ज्याने होणार काय, पूर्णपणे तुमच्या लोअर बॉडीला पूर्णपणे ताण होणार आहे. हे बघा, या पद्धतीने पाय पाठीमागे बेंड करायचा आहे आणि हात तुम्हाला वरती न्यायचा आहे. व्यायाम सोपा आहे, 50 वेळा करायचा आहे. हे बघा, या पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 50 वेळा घ्यायचा तुम्हाला हा व्यायाम. याने होणार काय, पूर्णपणे पोटावरती ताण येणार आहे आणि पोटाचा जो निघालेला घेरा आहे ना, तो कमी व्हायला मदत होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पाय पाठीमागे फोल्ड करता ना, ताण त्याच पद्धतीने तुमच्या पोटावर येणार आहे. पोट जास्त असल्यामुळं उठणं बसणं शक्य नाहीये, तर हे व्यायाम तुम्ही नक्की करा. फक्त पायाला पाठीमागे बेंड करायचंय तुम्हाला, ज्याने पूर्णपणे तुमचं लोअर बेली, बेंबी पसली चरबी आणि पोट कमी व्हायला खूप मदत होणार आहे. करून बघा नक्की, तुम्हाला नक्की याचा रिझल्ट पण भेटेल. आता याचा दुसरा व्यायाम आहे. तो दुसरा व्यायाम पण तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आहे, जो घरातली घरात करता येईल. हे बघा, या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही हातांना या पद्धतीनं तुमच्या मुठी बंद करून तुम्हाला हे करायचंय. आणि हे बघा, दोन्ही पायांना ह्याच पद्धतीनं, फक्त हे बघा, या पद्धतीनं पोटाला ताणवायचंय, आरामशीर उभं राहून. हे पण तुम्हाला करायचंय 50 वेळा. 25-25चा सेट घ्या. हे बघा, हे बघ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पोटाला आरामशीर ताण देऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. हा व्यायाम तुम्हाला करताना पूर्णपणे हा जो एरिया आहे, पोटाचा एरिया असो, लोअर बेलीचा एरिया असो, तो तुम्हाला ताण देऊन तुम्हाला हा कमी करायचा आहे. हे बघा, आता पुढचा व्यायाम. पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला फक्त हे बघा, आरामशीर उभं राहून, हे बघा, फक्त मागं न्यायचंय. मागं पाय ताणवला गेला पाहिजे. पाय ताणवला म्हणजे तुमचा इथं ताण पडणार आहे. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे 50 वेळा. 25-25चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. फक्त मागे पाय ताणला तरी पुढे पोटाला मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे. हे बघा या पद्धतीनं, हे बघा या पद्धतीने जितकं तुम्हाला ताणवता येईल ना तितकं ताणवायचंय. हे बघा, हे बघा. 10, 9, 8. पोट जास्त असल्यामुळे तुम्हाला उठणं बसणं पॉसिबल नसतं, तर हे व्यायाम तुम्ही नक्की करा. एकदम सोपे सोपे व्यायाम आहेत. 7, 8, 9, 10. आता यातच परत सेम दुसऱ्या साईडने ट्विस्ट करून ताणवायचंय माग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्यायाम सोपे पण आहेत जे तुम्हाला करता येतील आणि केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट सुद्धा भेटणार आहे. जो पोटाचा तुम्हाला गॅप कमी करायचा आहे, पोटाचा जो वाढलेला घेरा आहे तो कमी करायचा आहे. हे बघा आता या पद्धतीने तुम्हाला कमरेवरती हात घेऊन पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन फक्त हलकसं मागे जायचं, परत पुढे यायचंय. पुढे जितकं तितकंच मागे. जरुरी नाही का तुम्हाला पूर्ण, जितकं तुमचं पोट असेल तितक्या तुम्ही डाऊन होऊ शकता, पण अगोदर तुम्हाला जायचंय मागे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ज्यावेळेस तुम्ही मागे जाता ना दोन्ही कमरेवरती हात घेऊन, तर त्यावेळेस काय करतं पोटावरती चांगल्या पद्धतीने ताण येतो आणि ज्यावेळेस ताण येऊन तुम्ही परत पुढे दाबलं जातं ना त्यांनी सुद्धा तुम्हाला रिझल्ट भेटतो. हा व्यायाम पण तुम्हाला करायचा 50 वेळा. 25-25चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो. परत एकदा 10 वेळा घेऊया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पोट जर तुमचं खूपच वाढत चाललंय आणि खूपच बाहेर निघत चाललं आहे ना, तर तुम्ही हे व्यायाम आरामशीर करून घरातले घरात तुमचं पोट, तुमचं बिंबीपासून निघालेलं पोट आणि जो पोटाचा वाढलेला घेर तो कमी करू शकता. ते पण घरातली घरात, न पैसे खर्च करता, न जिम जॉईन करता. तुमच्या घरातली घरात हे व्यायाम करा आणि बघा रिझल्ट तर तुम्हाला नक्कीच भेटेल. फक्त करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून. चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.